साजबाज आणि ताज अशा 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 6 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. साबळे मला योद्धा आज प्रथमतः फलंदाजी करतोय, तर साबळे वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बारीच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सिंगल तर घेतली आहे, पडझड जाणवतीये, परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर 1+1 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 8 8 8 8 दोन संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 8. आणि आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 4थ्या पर्वाचा सजला गेलाय थाट. आज मात्र उद्घाटनीय सामने या मैदानावरती रंगले जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, डिरेक्ट हिटचा प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी जर पाहिलं तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता मात्र मयूर साबळे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, साजेचा खेळ करावा लागेल. इथे देखील आडव्या बॅटचे चेंडू खेळलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 9+2 3 धावा इथे मात्र अतिरिक्त अर्थात बोनस स्वरूपात येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 12. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. नवनाथ त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. षटक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती डेड बॉल. एक लक्षात ठेवा, बॉल टाकायच्या आधी जर प्लेयरने क्रीज सोडलं तर तो डेड बॉल राहील. एक काम करा, ओव्हर झालेली ओव्हर, आयोजकांचं डिसिजन आहे हा बॉल राहील, पण त्या बॉलवर कुठले रन राहिले जाणार नाही. सगळ्या बॅट्समननी एक विनंती घ्या, जे मागच्या वेळेस नियम होते क्रीज सोडली तर आपण ते रन धरले जात नाहीये, ते लक्षात ठेवा. त्यामुळे तो बॉल काउंट केला जाईल, आधी क्रीज कुणीही सोडायची नाही. चला षटक, दुसरे षटक चालू करा. जर तुम्ही डान्सिंग डाऊन दी विकेट अर्थात स्टेप घेऊन खेळत असतील तर तिथे गोलंदाजाची कोणत्याच प्रकारची चूक नसते, त्यामुळे तो बॉल डॉट दिला जाईल. त्या चेंडूवरती जरी तुम्ही षटकार खेळला तरी तिथे कोणत्याच धावा नसतील, याची नोंद घ्या. चला अमित दादा सहकार्य करा, योगेश दादा सहकार्य करा, अजून भरपूर सामने व्हायच्यात, लवकर षटक चालू करा. चला पंच सामना चालू करा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी होईल. योगेश साबळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्राईकच्या दिशेने शरद गुळुंजकर आहेत, नॉन स्ट्राईकला मयूर. आणि पहिल्या षटकामध्ये अगदी 12 धावा ज्या वसूल होताना पाहायला मिळाल्यात. 12 म्हटलं की 12 जानेवारी, ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती. 12 म्हटलं की स्वामी विवेकानंदांची जयंती. 12 जानेवारी आपल्याला आठवेल. इथे 1 2 3 व्हॉट अ गॉट, लाजवाब जयंती. जो विकेट किपर असेल त्याला जर ओव्हर टाकायची असेल तर त्यांनी कंपल्सरी 1 ओव्हर फिल्डिंगला आधी जायचंय. डायरेक्ट विकेट किपर डायरेक्ट ओव्हर टाकायला जाणार नाहीये. अगदी गतवर्षी जी नियमावली होती त्याच नियमानुसार याही वर्षी स्पर्धा संपन्न होते. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. विकेटचं होईल पतन, फलंदाज होत आहेत बाद. विकेट. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहे. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का?
प्रश्नचिन्ह आहे. आदरणीय अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक येते. अजित साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि लागोपाठचे 3 चौकार जर खेळत असतील, अर्थात चौकार हॅट्रिक पूर्ण करत असतील, तर आदरणीय प्रतीकदादा मोडक या स्पर्धेचे असणारे प्रतीकदादा जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, तर अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून देखील 1000, अर्थात चौकार हॅट्रिकची किंमत आहे तब्बल 2000. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येते आणि ह्या एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. खरं तर खेळाडूंसाठी तर पर्वणी आहे, एक चांगलं व्यासपीठ वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय, परंतु प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा. म्हणून या स्पर्धेकडे सातत्याने आपण पाहतो. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आहे आणि क्षेत्ररक्षकांसाठी खास करून पारितोषिक आहे. आज तब्बल 10,000 रुपये या ठिकाणी कॅश स्वरूपात जमा आहेत. मैदानाच्या बाहेर खेळाडूंव्यतिरिक्त जे क्रिकेट रसिक झेल घेतील त्यांच्यासाठी अमोलदादा मोडक आणि प्रतीकदादा जाधव यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जर पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक होतं. इथून पुढे जो झेल घेतला जाईल प्रेक्षकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक झेलसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे आपण प्रेक्षकांसाठी बक्षीस ठेवले त्यामुळे जेव्हा षटकार बाहेर जाईल तेव्हा कुठल्याही खेळाडूने त्याला हात लावायचा नाहीये. प्रेक्षकांना तो कॅच घेऊ द्या. बॅकफुटवरती सरकले. तिथे आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. धीरेखिडचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 1+1 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 18. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुन्हा एकदा बॅटने दिशा दिली. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे क्षेत्ररक्षण खराब, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाऊन पोहोचलाय सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. आदर्श डेव्हलपरचे प्रोप्रायटर आमचे मार्गदर्शक अनिल काका गायकवाड यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे युवा उद्योजक मान्य श्री दादासाहेबजी आंबेकर आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. 22 या धावसंख्येवरती धावफलक आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. नवनाथ साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि पहिला चेंडू इथे सुरेखला जवाब येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट येतोय. या षटकाची सुरुवात मात्र लाजवाब करतायत नवनाथ. डावेस्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. पंच हात फैलावतायत. 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 जारी आहे. पुन्हा एकदा लाजवाब अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्याचे मारे. आम्ही सातत्याने सांगत असतो बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो. इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि त्याच पाठोपाठ मात्र इथे आक्रमण देखील करतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजित साबळे. धावा येतील 4. चौकार. साबळेंच्या बॅटमधून आलाय. लागोपाठचे अजून 2 जर येत असतील, अर्थात चौकार हॅट्रिक पूर्ण होत असेल, तर अमोलदादा मोडक 1000 आणि प्रतीकदादा जाधव 1000. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु इथे देखील चेंडू डॉट निर्धाव. नवनाथ साबळे कमालीची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा बॅटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे जर पाहिलं तर एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. 28 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रॉयल पांडवनगर संघ आणि जाधवमाळा सुपर किंग्स यानंतरची होणारी मॅच जर क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू मैदानाच्या अर्थ डिक्लेरेशन झोन मध्ये जात असेल तर तुम्ही ज्या काही धावांच्या स्वरूपात घेशील त्या काउंट केल्या जातील. नाहीतर तिथे कोणताच स्पर्श नसेल आणि चुकून जर
खेळाडूच्या हाताला किंवा अंगाला स्पर्श करून चेंडू जात असेल तर तिथे डिक्लेअर असतील याची नोंद घ्या. परंतु जाणून बुजून असा कोणता खेळाडू करत असेल तर तिथे धावा पळून स्वरूपात घेतल्या जातील याची देखील नोंद घ्या. 2 धावा येत आहेत इथे देखील आणि ह्या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकं संपली. 2 बाद 30 धावा 10च्या सरासरीने 3 षटकांमध्ये 30 धावा इथं पाहायला मिळाल्यात. रॉयल पांडवनगर आणि जाधवमाळा सुपर किंग्स यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहा. टॉस का बॉस कक्षाच्या समोर आपण सर्वांनी अर्थात प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित राहा ही विनंती असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. रॉयल पांडवनगर संघ आणि जाधवमाळा सुपर किंग्स. बोथ कॅप्टन चला लवकरात लवकर. शेवटचा आणि अंतिमचा कॉल तुमच्यासाठी आहे. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अमित साबळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. इथे अगदी आपण पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे जातंय. फलंदाजाचा यष्ट्यांना स्पर्श झाला असावा अर्थात हिट विकेटचे शिकार ठरलेत. धक्का क्रमांक 3. तर न्यू बॅटर अक्षय साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमित आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी करतायत. अनुभव प्रचंड मोठा आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आलोंदी कार्पेट चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक नवनाथ चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. फेकी सुरेख आहे परंतु तिथे एक धाव आहे किंवा नाही. तिसऱ्या पंचांकडे देखील दाद मागितली जाते. निर्णयाची प्रतीक्षा आपणा सर्वांना आहे. जे रिव्ह्यू दोन्ही टीमांना दिलेत. बॅट्समनच्या टीमला ज्यावेळेस 2 बॅट्समन खेळतात त्यावेळेस ते रिव्ह्यू बॅट्समनने घ्यायचे. बॉल आहे आताचा. इथे बॅट हलकीची एज आणि त्याचबरोबर कॉट बिहाइंड विकेटची शिकार.
करण्यासाठी आदर्श डेव्हलपरचे असणारे सर्वे सर्वा आदरणीय अनिल काका गायकवाड काकांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करतोय. सगळ्या लकी ड्रॉच्या जी नोंद केली छोट्या प्रेक्षकांनी त्यांनी आपले टोकन घेऊन रेडी राहायचंय. ज्यावेळेस जी टोकनची चिठ्ठी लाईव्हला कॅमेऱ्याला दाखवली जाईल जो टोकन नंबर येईल त्याच प्रेक्षकाने फक्त इथे आतमध्ये यायचे. उद्या 8 वाजता लकी ड्रॉचे कुपन चालू होईल. त्यामुळे छोट्या प्रेक्षकांनी याची विनंती आहे की 1 तासच टोकनचा हा कालावधी ठेवला जाणार आहे. त्यामुळे 8 ते 9 हा टाइम राहील. 9च्या नंतर कुठलाही प्रेक्षक आला तर त्याची नोंद केली जाणार नाहीये. रॉयल पांडवनगर आणि जाधवमाळा सुपर किंग या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत आदरणीय अनिल काका गायकवाड आणि आदरणीय दादासाहेबजी आंबेकर आणि आदरणीय अनिल काका गायकवाड आदर्श डेव्हलपर्स यांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. बोथ कॅप्टन चला लवकरात लवकर. त्याचप्रमाणे लकी ड्रॉची चिठ्ठी देखील आपण त्या ठिकाणी आजच्या दिवस पहिल्या दिवसाचा लकी ड्रॉ भाग्यवान विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि ते देखील नाव आपल्या सर्वांच्या समोर येईल. टॉस झालाय. नाना आकाशाकडे जाताना पाहायला मिळालंय आणि त्यानंतर जर पाहिलं तर टॉस का बॉस. रॉयल पांडवनगर संघाने टॉस विन केला आहे आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर जाधवमाळा सुपर किंग्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. लकी ड्रॉ विनरची चिठ्ठी आदरणीय दादासाहेब आंबेकर आणि आदरणीय अनिल काका गायकवाड यांच्या शुभ हस्ते आजचा पहिल्या दिवसाचा भाग्यवान विजेता कोण याकडे आपणा सर्वांचं लक्ष आहे आणि पहिल्या दिवसाची मानाची सायकल 38 नंबर सोहम नवनाथ मोडक. सोहम नवनाथ मोडक. चला प्रेक्षक आलाय. काकांना आणि दादांना विनंती आहे की छोटे प्रेक्षक आहेत तर लगेच सायकल देऊन त्यांना 12 वाजत आले तर त्यांना जाऊन दिलं तर बरं होईल. आणि लहान मुलांसाठी डेली लकी ड्रॉ साठी जी चिठ्ठी आहे आणि आज त्यासाठी सौजन्य जर पाहिलं तर आदरणीय कृष्णाजी मोडक त्याचप्रमाणे आदरणीय प्रतुलजी मोडक पप्पूजी गायकवाड किरणजी गायकवाड कमलेशजी मोडक यांच्या माध्यमातून त्या लहान मुलांसाठी लकी ड्रॉ साठी त्याचप्रमाणे प्रज्वलजी मोडक संदीपजी आंबेकर गौरवजी आंबेकर अक्षयजी साबळे साहिलजी मोडक यांच्या माध्यमातून ही पारितोषिकं पाहायला मिळत आहेत. आणि आजचा लकी ड्रॉ भाग्यवान विजेता ठरला. एकदा जोरदार टाळ्या सोहम मोडक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्यांच्या समोर चर्चा देखील आपण करणार आहोत. यावेळेस जर पाहिलं तर 2-2 बाईक आल्यात. पुढल्या वर्षी पहिलीच लकी ड्रॉ आम्हाला लागला ह्याबद्दल आयोजकांना धन्यवाद. आता उद्यापासून घरचे रोज म्हणतील ग्राउंडवर थांबाळा तू
त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व बच्चे कंपनी तुमच्यासाठी उद्या देखील संधी आहे. सगळ्यांनी उपस्थित राहा ही विनंती असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि तोपर्यंत लकी धन्यवाद. ड्रॉच्या सगळ्या छोट्या मुलांना सांगण्यात येते जो मुलगा लकी ड्रॉ जिंकेल त्याची चिठ्ठी उद्या घेतली जाणार नाहीये. पण त्या प्रेक्षकाला त्या छोट्याला विनंती की तुला कॅच साठी आम्ही बक्षीस ठेवलेले, त्यामुळे तू ग्राउंडवर येत जा. चला मॅच चालू करा. अभिनंदन असेल सोहमचं. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे देखील अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल येते. नो प्लस 1 2 धावा येतील. पहिला चेंडू डॉट. संकेत सर डेड बॉलचा इशारा आहे. पहिला चेंडू डॉट आहे ना. चला छोट्या प्रेक्षकांनी इथली जागा खाली करा. मॅच लाईव्ह चालू आहे. आम्ही दादा सगळ्यांना पाठवा. लाईव्ह मॅच चालू आहे. 2 धावा आहेत. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टेनच्या पाठीमागे कमालीचं यष्टीरक्षण होतंय आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक आहेत तर वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 4. 21 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा. पहिला विजय प्रत्येक संघासाठी गरजेचा आहे आणि आज प्रत्येक संघ विजयासाठी झगडतोय मैदानाच्या आतमध्ये. धीरज गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल झालाय आणि इथे अतुल साबळेची रॉयल पांडवनगर संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे तर जाधवमाळा सुपर किंग्स प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. विनंती असेल यानंतर लगेच रेडी राहा. मॅच लगेचच सुरू करणार आहोत. 4 धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे देखील लागोपाठची दुसरीही विकेट येते. 2 बाद 4 धावा आहेत. नवनाथ साबळे न्यू बॅटर दाखल होत आहेत तर विकेट पाठोपाठ विकेट अर्थात पहिल्या षटकामध्ये 2 विकेट धीरज यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्यात. नवनाथ सर चला पटकन. साबळेमाळा योद्धाच क्षेत्ररक्षण साजवा. थोडीशी चर्चासत्र थांबवणं आज पहिल्या दिवसामध्ये गरजेचं असेल. चला अजून 2 मॅचेस व्हायच्यात. अजून 4 मॅचेस घ्यायच्यात. सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आणि बॅट्समनला विनंती आहे की लवकरात लवकर यायचंय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी होतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून केतन साबळे तर योगेश साबळे आणि नवनाथ साबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. याही षटकाची सुरुवात लाजवाब केतन गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत एकदा वारेच्या वेगात येते. धावफलक 1च्या मदतीने 5 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा. पुन्हा एकदा यशस्वीरित्या येतील. 7 धावसंख्येवरती धावफलक आहे. स्वराज्यामध्ये देखील एक सुंदर वाक्य होतं. मॅनातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठी वीर दौडले सात. इथे लढावं लागेल प्रत्येक खेळाडूला कारण लढाई क्रिकेटची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर इथे डॉट येतोय. 7 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. ह्या षटकामध्ये गोलंदाज करामत करतायत केतन साबळे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 9 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडू
27 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. खरं तर उभारता सितारा आपण पाहतोय आता, मात्र मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं त्याचं हे पहिलंच पर्व असावं. आणि खास करून जर पाहिले तर नवीन नवीन सितारे दरवर्षी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. आणि या वर्षी सर्वाधिक कमी वयाचा असणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. नील गोलंदाजीच्या माध्यमातून डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते, पारितोषिक येत आहे. नीलने जर विकेट घेतली तर या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक अमोलदादा मोडक आणि प्रतीकदादा जाधव तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू देखील सुरेख, काय गोलंदाजी आहे मित्रांनो, उभारता सितारा आहे आणि नावाचा डंका वाजतोय. त्याचप्रमाणे मस्कुदादा मोडक यांच्या माध्यमातून देखील 500 नीलसाठी हे पारितोषिक असेल. इथे बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिथे कलेक्शन सुरेख आहे, 2 धावा येतील. ही खासियत आहे या स्पर्धेची. आक्रमण आणि तिथे 1 2 3 झेल टिपलाय. या स्पर्धेतील आणि वडकी प्रीमियर लीग मधील पहिली विकेट नीलच्या नावावरती कोरली जाते. या विकेटसाठी अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव 500 रुपये, तर मस्कुदादा मोडक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. कमालीची गोलंदाजी नीलच्या माध्यमातून. निलेशजी आंबेकर यांच्या माध्यमातून देखील नीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेशजी आंबेकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि इथून पुढे हे पारितोषिक जारी असेल. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. एक सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळत आहेत. 14 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे बाईकच्या कोणत्याच प्रकारच्या धावा नाही आहेत याची नोंद घ्या. आणि खास करून जर पाहिलं गेलं तर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय वडील मुलगा एका संघामध्ये खेळताना, 2 भाऊ भाऊ एका संघामध्ये खेळताना आपण पाहिलेत, परंतु आज वडील आणि मुलगा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. ही खासियत या स्पर्धेची आहे. एका बाजूने जर पाहिलं तर साबळे वॉरियर संघामध्ये नीलचे वडील आहेत अमितजी साबळे, तर नील साबळे साबळेमाळा योद्धाच ह्या संघामध्ये खेळत आहेत. ही खासियत आहे. आणि तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक नील यांच्या गोलंदाजीसाठी येत आहे. अमोलदादा मोडक आणि प्रतीकदादा जाधव 500 रुपये, त्याचप्रमाणे निलेशजी आंबेकर 500 रुपये आणि मस्कुदादा मोडक 500 रुपये, असं 1,500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 7 धावा खर्च करत एक विकेट घेतली आहे. मित्रांनो, नीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20. इथे आक्रमण, समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. तिथे पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बॅकअपचं काम सुरेख आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव, साच, बाज आणि ताज अशा 3 धावा येतील. धावफलकावरती 19 धावा. शेवटचे 5 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही जाता. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. इथे 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाणार का? दरी भेदली जाते आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन, चौकार. आवश्यकता. गोलंदाज अजित साबळे इथे कमबॅक करतील का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. परंतु आक्रमण दुसऱ्या बाजूने बालाजी करतायत. बालाजी साबळे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. वैयक्तिक 3 चेंडू आणि 7 धाब्यांची खेळी त्यांची पाहायला मिळते.
इथे देखील शरीरभेदक मारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलचा इशारा. 3 चेंडू 13. 3 चेंडू 13 धावेंची आवश्यकता विजयासाठी आहे. लढावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. इथे मात्र डावेस्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 24 धावसंख्येवरती धावफलक. 3 चेंडू 12. आलावंदी कार्पेट चेंडू खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचताय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तिथे बॅकअपचं काम सुरेख होईल. तोपर्यंत जर पाहिलं तर 1+1 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि पाहता पाहता साच बाज आणि ताज 3 धावा इथे देखील येतील. आन आणि शान अशा 3 धावा येत आहेत. धावफलकावरती 27. 2 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. कंपल्सरी चेस. यानंतर रॉयल पांडवनगर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जाधवमाळा सुपर किंग्स ही मॅच आपल्याला पाहिजे. जाधवमाळा सुपर किंग्स सामना झाला रे झाला. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 2 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे. मानाचा क्रीडा महोत्सव आपण पाहतो या मैदानावरती. बडकी प्रीमियर लीग सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचला. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. 1 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण या मैदानावरती एका चेंडूमध्ये 15-15 धावा बनवताना आपण खेळाडूंना पाहिलंय. त्यामुळे सामना अजूनही संपलेला नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलचा इशारा. सामना संपलाय आणि या सामन्यावरती साबळेमळा योद्धाच या संघाने विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. जबरदस्त फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. धीरज साबळे ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. दिल तुम्ही देखील या. तुमच्यासाठी देखील तब्बल पारितोषिक आहे. राष्ट्रीय कुस्ती संकुल